इथलं या मॅडमचं काम अशी जरा हालायला नको तिला. खायचं प्यायचं आणि झोपायचं आणि फक्त धिंगाणं घालायचा, मस्ती करायची, बस तेवढंच येतं. अजून काय करायचं? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि 17 Pro Max 57,000. 60 57 17 Pro Max 17 Pro Max तिला 57. 57. हा मग स्वस्तच आहे ना, तर प्रो असेल. पण कशावरती बघितलं तू? थांब ना जरा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सकाळ सकाळ माझी तयारी चालली आहे कामाची. सकाळ सकाळ कामाची तयारी चालली. एक साईडला चहा, एक साईडला राईस ठेवला. आता कुकर लावायचा डाळचा, दूध पण गरम करायचं आहे. सो एक साईडला राईस, दूध, एक साईडला चहा होतोय. का सकाळ माझी एवढी घाई असते ना, उठल्या उठल्या माझी नुसती धावपळ असते, इकडून तिकडे इकडून तिकडे. आणि आता मी जस्ट फ्रेश झाली आहे. मी डाळीला फोडणी द्यायची म्हणजे बाकी होती. सो डाळ बनवते, टिफिन पॅक करते आणि निघते लगेच. आणि आयशू पण चालली आहे कॉलेजला. चालली आहे कॉलेजसाठी, रेडी होते. मॅडम आमची तयार होते मम्मा कॉलेजला जायला. हो, आधी ती लाईट बंद करा आणि सगळं किचनचं सगळं क्लीन करा आणि सगळं उचलून ठेव. आणि आता मी जस्ट पोचली. मॉइश्चरायझर लावलं, खूप आवाज येतो ड्रायरचा. आणि हे डाल्ब्याचं सिरम यूज करते मी. खूप छान आहे ड्राय स्किनसाठी, खूपच छान आहे. आणि माझी एक्सेस ड्राय स्किन आहे, सो मी हे यूज करते. कधी कधी मी रेग्युलर नाही यूज करत, कारण का लवकर संपेल त्याने. आणि सध्या तरी मी हे डॉट अँड कीचं यूज करते. मी ना एकदम सटल लिपस्टिक कधीच नाही लावत. मला पूर्वीपासून सवय आहे रेड, पिंक वगैरे लावायची. सो मी डार्क शेड कधीच जास्त यूज नाही केलेले आहेत. सो आता तर मी यूज करते डार्क शेड्स वगैरे थोडंसं, पण ह्याच्या पूर्वी कधीच नाही मी ट्राय केले. कारण का माझ्यावरती डार्क शेड चांगलेच नाही वाटत. एकदम ब्राईट असं पिंक, रेड मी आता अवॉइडच करत. आता मी रेड म्हणजे यूजच नाही करत. पहिल्यांदा मी डेली वेअरमध्ये पण जेव्हा म्हणजे ॲज अ सलॉनमध्ये मी यूज करायची रेड, पण बाहेर या असं म्हणजे जास्त यूज नाही करायची. ओकेजनली मी यूज करायची रेड. सो हा शेड मला बघा जास्त छान ब्राईट असं म्हणजे काहीच मेकअप नाही केलं तरी चालतं. फक्त जस्ट एक लिपस्टिक अप्लाय केलं ना तरी एकदम छान वाटते. बघा या पोरी रेडी पण नाही झाल्यात, तसंच बसल्यात. आणि जस्ट घरी आली आता मी. नाही त्या लोकांना हे सगळं थोडंसं वेफर्स वगैरे घेऊन आली येता इथे काहीच भेटत नाही. येता येतं चालत आली खूप लांबून आणि ना येता लोकांना वेफर्स बिस्किट घेऊन आली. आणि त्या दिवशी तू खाल्लं होतं, कसं लागतं? मी माझ्यासाठी आणलं ते. आणि हे पास्ता वगैरे घेऊन आली यांच्यासाठी, एमर्जन्सीमध्ये खाण्यासाठी थोडंसं पास्ता वगैरे घेऊन आलं. तर कधी घरात काही नसेल तर ॲटलीस्ट हे लोक हे बनवून तरी खाऊ शकतात म्हणून. खूप लांब भेटतात सर्व गोष्टी खूप लांब भेटतात.
आणि मी एवढं लांबून चालत चालत आली होती ना येता ना, ते एक दुकान दिसलं मेडिकल आणि तिकडनं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आली मी येता वेपर्स. ॲटलिस्ट घरी हे लोक खातात आणि सवय नाही लोकांना आणून ठेवते मी सगळ्या गोष्टी. सलॉनमध्ये मीटिंग आहे उद्या आणि उद्या सकाळी मला शार्प 10च्या अगोदर पोचायचं आहे मीटिंगमध्ये. सो इथून लवकर निघायचं आहे. सो आज लवकर झोपणार आहे मी. आणि आधी तिला काय कामं नाही, मास्क लावलाय फेसला तर आयशूला पण दिला. चांगली पास्ता बनवत होती ती, तर तिला सांगते आता मास्क लावून बसली तिला पण. बघितलं यांचं मास्क लावायचं काम चाललंय कसं. मास्क लावायचं काम चाललंय दोघांचं. आयशूला बोलली पास्ता बनव, चांगली पास्ता बनवत होती ती. हा शटाप यार. काम करायला सांगितलं की हे लोकांचं हे असं चालतं. काय ना काय काय ना काय. अच्छी बात आहे ना. अच्छी बात आहे ना. आता आम्ही लोक मस्त ग्लो करणार. तुला चांगलं वाटलं पाहिजे की तुझे पोरी एवढे मस्त ग्लो करणार आहे. हा घर ग्लो करा जरा. बाय गाईस. हो बाय गाईस. अंबाबाई बघा गेंडाबाई ती गप ग. पोराला माझ्या अशी बोलते. त्याच्यामधलं पाणी चोर. मला काय आता पास्ता काय मला वाटत नाही लवकर भेटणार आहे बनवून. लवकर काय भेटणार आहे. मग ते सगळं कर पटकन आणि बनवून दे मला. का नाही नाही बनवून दे मला गप्प. हा गप बनवून दे. हा मग उद्या जेवण बनवते मी बरोबर तुमच्या लोकांना. थांब बरं आता ठीक आहे. आता कधीच नाही बनवणार जेवण तू बघ आता. काय एवढूसच काय एवढूस बनवलं आधी ती. तीनदा खाल्लं. सकाळी उठून खाल्लं एकदा. भात जास्तच बनवलेला ना मी. एवढं नव्हतं. मला आजकाल लय भूक लागायला लागली. मग घालायचं ना भात आधी ती. तिला बोलली मी घाल. तिच्याकडे हात नाही. मी करू. मम्मी मला बोलून गेले की भात घातलाय. मग बनवायचं ना भात बनवायला किती वेळ लागतोय. बरं झालं बोललीस तू तुझ्या लाडक्या पोरीला काहीतरी. तुला बोलली ती. बघितलं लोकांना भात घालायला पण असा कंटाळा येतोय लोकांना. एवढं वैताग येतो भात घालायला पण लोकांना. येतो बाबा येतो. आम्हाला येतो 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 बाबा येतो. येतो फक्त आम्हालाच कंटाळा येत नाही. आम्हालाच एनर्जी दिली देवानी. सकाळी उठा जेवण बनवा जावा धावपळ जॉबला या परत आल्यावर पण करा क्लिनिंग. त्यांची सगळी भांडी क्लीन करा. सुपर पॉवर ना. एन्जॉय तुम्हाला तेवढंच येतं बोलायला. कुठली क्रीम. हा आय क्रीम. तुला आता काय गरज आहे आय क्रीम लावायची. विचार अजून लय टाइम आहे. तुझीच नाही पाहिजे मला तुमच्या लोकांची संबंध ना. एकाला फक्त तिला म्हणजे फक्त हे नीट कर छोटावाला बेड आणि क्लीन कर फक्त झाडू वगैरे जर क्लीन कर सुद्धा येत नाही त्यांच्या लोकांना. ती कर ती म्हणेन ती कर पण सोनू करू नका. सोनू मोठी आहे तुला तिला बोलायला ठीक आहे ना, पाहिजे. अर्धा अर्धा वाटून घ्या घर. चुप्प बसा. काय आहे? चला जाऊ. आणि चला आता पास्ता बनवते. डाळ ह्याच्यात काय बनवलं होतं का आदिती कढईमध्ये. काय कुठला राईस. बिर्याणी कुठून आणली. ती तर तू खाल्ली ना रात्री आयशू बिर्याणी. ओके ओके बेबी ओके. आणि तुमची भांडी पण तुम्हीच घासायची. इथे माहित नाही काय झालंय मला. असं डॉट आला आणि इचिंग होते खूप असं इकडे आणि लाल लाल पण झाले. असं मच्छर नाही का काहीतरी एकदम इचिंग होते खूप. आणि आतमध्ये ठेवलं मी पास्ता बनवायला. सगळी भांडी क्लीन केली आणि आता मी पास्ता बनवते माझ्यासाठी. त्याच्यामध्ये टेन्शन आहे सध्या तरी की रूमचं मला थोडंसं परत टेन्शन आहे. पण रूम भेटणं खूप मुश्किल आहे बाई. तुम्ही लोक बोलतच नाही बाबा हिरोने आता घर चेंज केलं आणि आता परत कसं काय मी कसं फेस करते सगळ्या गोष्टी ना माझं मलाच माहिती आहे. आणि किती स्ट्रेस आहे. कॉन्टेंट क्रिएशन मला कंटिन्यू करता येत नाही आहे ना. जॉब सोडता येत नाही आहे मला. का बॅकअप त्यासाठी स्ट्रॉंग लागतो. आणि माझा प्रॉब्लेम तोच आहे की बॅकअप स्ट्रॉंग नसल्यामुळे मला ना जॉब सोडता येत नाही आहे. म्हणून दोन्ही मी जसं मी मला होतं आहे तसं मॅनेज करते मी.
जेवढं होतं माझ्याच्याने करते आपलं. बघूया. आयशू सीझन तर ठेवलीस? मी नाही घेतली. तुम्ही लोक ठेवता का कधी काय गोष्टी वस्तू जागेवरती? तर हे सगळं ठेवणार आहे. मशरूम वाला पास्ता घेऊन आले मी. बघूया टेस्टी कसं लागतंय याची टेस्ट. मी पहिल्यांदा बनवते हा वाला पास्ता. नाही तर मी तो याच्यामध्ये बटर टाकलं थोडंसं. मी करते ना मिक्स. नाही खात तुझं. छान असा मेल्ट होईल आणि छान अजून टेस्ट लागेल. ठीक आहे, चांगली आहे टेस्ट, नॉट बॅड. एमर्जन्सी मध्ये आपण खाऊ शकतो. काय मी विचार केला हा पास्ता मी उद्या घेऊन जाईन. मीटिंग संपल्यावरती मी जाईन पेंट्रीमध्ये आणि माझ्यासाठी बनवेन हा. पण मी आताच मला वेळ आली खायला. आता लोकांनी भात नाही घातला म्हणून मी हे खाते पास्ता. ओके ते बोलते तुझं खाते तर आहे माझं का. आणि काल आयशूला रात्री बिर्याणी ऑर्डर केलेली. किती आयशू किती डब्बे? 2 डब्बे छोटेच होते. हा, एकच मागवायला सांगितलं होतं तिला बोलली एक फक्त ऑर्डर कर. तिने 2 ऑर्डर केले, संपले. पण कुठं जायची तयारी आहे ती? शी एवढा टेंट लावलाय मम्मा. आता कुठं जायची तयारी पण ते तर सांग. पण नाही तो. बघितले बाबा बघ तिचे आता हात झोपायचं बघ. सोडून काय चाललंय काय माहिती. म्हणजे नखरे संपना. नाही संपणार नखरे माझे. आयशू चला झोपा. नाही संपले नाहीच पाहिजे नखरे. सो गुड नाईट एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी लवकर सकाळी उठल्या पहिला आंघोळीला गेली, फ्रेश झाली, हेअर वॉश केला. आज फ्रायडे आहे म्हणून. आणि आता बनवते नाश्ता आणि लवकर पोचायचे मीटिंगमध्ये. मग आज लवकर उठले सकाळी. सकाळ माझं हे वॉर्म वॉटर. माझं चाललंय लवकर रेडी होते आणि लगेच निघते. आता मी आता निघते. हेअर वॉश केला, जस्ट जाऊन स्टायलिंग करेन. आता मी निघते. हॅलो एव्हरीवन. आणि रात्री आली ना मी, हे लोक होती घरामध्ये, खूप मस्ती वगैरे केली आणि आम्ही जेवलो आणि झोपून गेलो. सो मी ब्लॉग चालू नाही केला. आणि आता सकाळी उठले आणि आता परत माझं डेली रुटीन तेच चालू आहे. जेवण बनवणं, नाश्ता बनवणं आणि बॅक टू जॉबला जाणं आणि परत धावत जॉबला जावं. तेच डेली रुटीन माझं ॲज युजल. हे स्प्राऊट्स मी बनवते आता आणि मसाला पण माझा रेडी झाला आहे. नाश्ता नाही केला सकाळपासून, वेळ नाही मिळाला. सो हे मी बिस्किट कधी कधी खाते, मल्टीग्रेनवालं, खूप छान लागतं हे आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता हे. आता जाते मी, फ्रेश होते. काल आम्ही खूप बिझी होतो, कंटिन्युअसली बिझी होतो. झालंय आता. वर्कहॉलिक झालं ॲक्च्युली. मी तर ऑलवेज आहेच. माझा मला 1 लाखचं टार्गेट क्रॉस करायचं आहे. तर गाईज प्लीज सपोर्ट अस. 1 लाखचं टार्गेट करायचं आहे. असं हिला बोलायचं की तुम्ही सुद्धा इथे या हेअर सर्व्हिसेस, स्किन सर्व्हिसेससाठी. सो तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा कॅनव्हास सलॉन पवई. रेफरन्सवरून तुम्हाला अनेक डिस्काउंट्स पडतील, खूप एक्साइटिंग ऑफर्स पडतील.
हॅलो एव्हरीवन. आणि सध्या मला पोस्टिंगला थोडासा वेळ लागतो आहे आणि नेहमीचंच झालं आहे माझं, एवढी बिझी झाल्यामुळे ना. पाऊस येतो आहे ना एवढा, म्हणून ब्लॉग पोस्ट करण्याचं डिले होते सारखं. 2-3 दिवसापूर्वीच मला ब्लॉग पोस्ट करायचा होता, पण वेळ नाही मिळत आहे. आणि म्हणजे खरं म्हणजे तर एडिटिंगमुळे मला तो वेळ लागतो आहे, कारण का एडिटिंगसाठी टाईम नाही आहे. आणि मी नेहमी विचार करते की रोज ब्लॉग टाकू, पण मला कसं झालं ना की एडिटिंग मी स्वतःच करते, तर एवढा वेळच मिळत नाही आहे मला की मी एडिटिंग रोज करू आणि पोस्ट करू. आणि घरी गेल्यावर एडिटिंग करायला तर बिलकुल सुद्धा वेळ मिळत नाही आहे. आणि लास्ट टाईम माझ्या सलॉनमध्ये जी माझी सबस्क्रायबर आहे ती नेहमी ते लोक ब्लॉग बघतात, तिची मम्मी आणि ती, तर तिला माहिती पडलं की मी इथे आहे, म्हणजे पवईला, बोलते पवईला. तर ती इथे आली होती माझ्या सलॉनमध्ये. आणि ती जेव्हा आली तेव्हा मी बिझी होती, तो मला एका स्टाफने सांगितलं की कोणतरी मुलगी आली आहे बाहेर तुम्हाला भेटायला, तुमची फ्रेंड आहे. मी बोलली कोण आहे माझी फ्रेंड? माझी जास्त अशी कोण फ्रेंड तर नाही, मी फ्रेंडशिप करत नाही. मी तिला आतमध्ये बोलवलं, तर नंतर ती बोलली की मी तुमचे ब्लॉग वगैरे बघते आणि म्हणून मी आले. तिला हेअर कलर करायचा होता आणि तिला खूपच अर्जंट होता, तर थोडंसं हे झालं त्याच्यामुळे ती बोली मी नेक्स्ट टाईम तुमच्याकडे कलर करायला येणार. पण ती आली इथे मला भेटायला, मला खूप बरं वाटलं तिला भेटून. आणि इथे जवळच राहते ती पवईला, नहारला. आणि तर तिचासुद्धा मला मेसेज आलेला की तुम्ही ब्लॉग पोस्ट नाही करत आहे, लवकर ब्लॉग पोस्ट करा प्लीज. सो थोडासा डिले होतो आहे, त्यासाठी सॉरी की ब्लॉग नाही होत आहे पोस्ट. टाईम कमी असल्यामुळे माझ्याकडे सर्व एकटेच करावं लागतं. तर इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल